कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। आताची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागलाय अशी माहिती समोर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगीच अद्याप मिळाली नाही असं देखील कळतंय। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागलाय। सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सुनील, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी नाही असं कळतंय, नेमकं काय कारण आहे, काय झालंय? आपण बघतोय की 4 वाजेपर्यंत मतदानाची जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे पार पडली आणि त्यानंतर मतपत्रिका सील करण्यात आलेली आहे। त्याच्या संदर्भात आता अधिकृत अहवाल जो आहे तो इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे आणि त्यांच्या परवानगीनंतर ते सील जे आहे ते काढण्यात येईल। सर्व मतदार जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर हे सील काढण्यात येईल। अजूनही जी परवानगी आहे ती मिळालेली नाही। काही वेळामध्ये ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल। खरं तर 5 वाजता ही मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होतं, पण निवडणूक आयोगाकडून अजून परवानगी न आल्याने ही मतमोजणीला विलंब झाल्याचं दिसून येते। बिलकुल, जर मतमोजणीला विलंब लागतोय आता, तर निवडणुकीचे सगळे निकाल यायला किती वेळ लागू शकतो सुनील? आपण बघतो की साधारण जो निकाल आहे तो 8 वाजेपर्यंत अशा पद्धतीने हा निकाल येणं अपेक्षित आहे। पण त्यानंतर सुद्धा काही आरोप प्रत्यारोप किंवा त्याचबरोबर ज्या याचिका आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या मागच्या वेळेस सुद्धा निवडणुकीच्या वेळेस झाल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर जर कोणी आक्षेप घेतला नाही तर साधारण 8 ते 8:30 पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे। पण अजूनही मतमोजणीची जी प्रक्रिया असते त्या मतमोजणीच्या प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी लागते, ती अजून मिळाली नसल्याने ही मतमोजणीचा जो विलंब आहे तो होताना दिसत आहे। बिलकुल, धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय मतमोजणीला विलंब लागलेला आहे। यावेळेस एक मोठी बातमी,